तुम्ही सगळे खूप खुश आहात कारण की आपण T20 वर्ल्ड कप जिंकलो आहोत। की दादरवरून चढायला काहीच भेटत नाही, सो आम्ही आता बँड्राला आलो। एवढ्यामध्ये आमची हवा टाईट झाली। गर्दी आहे की भाई, म्हणजे ती लाईकची बस होती ती अजून लाईक टीम इंडियाला आणायला गेली नाही, म्हणजे आपल्या समोर आहे बस आता। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वायबी स्टोरीज। कसे आहात तुम्ही सगळे मित्र? माहिती तुम्ही सगळे खूप खुश आहात कारण की आपण T20 वर्ल्ड कप जिंकलो आहोत, आपण फायनली मूव्ह ऑन झालो आहोत। आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे की आज मला खूप बरं वाटतं की मी आज मुंबईमध्ये राहतो। का मुंबईमध्ये राहतो? कारण की टीम इंडियाची परेड आपल्या मुंबई नरिमन पॉईंट मरीन्सला निघणार आहे आणि आपण एवढ्या जवळ राहतोय, आपल्याला त्यांना भेटण्याची एक अपॉर्च्युनिटी भेटलेली, एक संधी भेटलेली, त्याच्यामुळे खूप खुश आहे। फक्त आहे ना की आज खूप एक नर्वस आहे की आज तिकडे खूप गर्दी असतात, त्याच्यामुळे काल जसे मला न्यूज समजलं तसं मला वाटलं की भाई गर्दी आपण नको जायला, पण नंतर आठवलं नाही यार की मला लाईक ते सगळं झाल्यानंतर मला हा पश्चाताप करून नाही घ्यायचा की काश मी गेलो असतो तर किती बरं झालं असतं। तो विचार केला नाही, आपल्याला आपण सच्चे क्रिकेट फॅन आहोत आणि आपल्याला त्यांना बघायला जायचंच आहे। सो बघूया आजच्या ब्लॉगमध्ये। खरं तर खूप नर्वस आहे कारण की खूप गर्दी असणार तिकडे, काय वेळ शूट करायला भेटेल नाही भेटेल काही माहिती नाही, पण बघूया की आजच्या ब्लॉगमध्ये काय होतंय ते। सो गाईज आता आम्ही आलो बँड्राला, कारण की दादरवरून चढायला काहीच भेटत नाही, सो आम्ही आता बँड्राला आलो। बँड्रावरून आता आम्ही डायरेक्ट चर्चगेट पकडणार आहोत। सो आता इकडे तशी तर गर्दी करत थोडी कमीच आहे, बट आहे गर्दी। एवढ्यामध्ये आमची हवा टाईट झाली, आता पूर्ण ती बघू आता पूर्ण काय होतंय ते। सो गाईज फायनली आम्ही पोहोचलो आहोत मरीनला। आता एक्झॅक्टली माहिती नाही कुठे जायचं आहे, बट तिकडे क्राऊड तिकडे जाईल, आता आम्ही पण त्यांच्या मागे मागे जाणार आहोत। गाईज 5 वाजलेत बट अजून तरी आले नाहीत आणि आता आम्ही इकडे चांगली जागा शोधतो की तिकडे आम्हाला थोडंसं बसायला वगैरे भेटेल आणि चांगला आम्हाला व्ह्यू भेटेल। आमचा विचार होता की जे डिवायडर इकडे आहेत तिकडे त्याच्यावरती उभं राहायचा। सो आता बघू, आम्ही थोडंसं वानखेडेच्या जवळ उभं राहतो, म्हणजे जसं जर बस गेली म्हणजे बसमध्ये सगळ्यांना बघून झाल्यानंतर लगेच आम्हाला वानखेडेमध्ये जाता येईल। सो त्याच्यामुळे आम्ही थोडंसं तिकडे पुढे उभं राहतो। ते 5 वाजता येणार होते, बट आता 5:45 झाले आणि तुम्ही बघितलं असेल की एवढी गर्दी आहे की भाई, म्हणजे ती लाईकची बस होती ती अजून
लाईक टीम इंडियाला आणायला गेली नाही. म्हणजे विचार करा की ते आणायला कधी जाणार आणि येणार कधी. सो मला तरी असं वाटतं की कॅन्सल होण्याचे डायरेक्ट चान्सेस आहेत. मे बी जर ते डायरेक्ट वानखेडेला आले तर, बट पॉईंट असा आहे की ते वानखेडेला डायरेक्ट येणार कसे, कारण की अख्खा लाईक स्टेशनपासून अख्खा मरीनचा रोड वगैरे सगळं पॅक झालं आहे पब्लिक. सो लेट्स सी आता काय होतं बघूया आपण. 6:30 वाजत आलेत, बट अजून काही जी लाईक त्यांची बस आहे त्याला ती म्हणजे लाईक पब्लिक त्यांना पुढे जाऊ देतच नाही. म्हणजे बस कधी जाणार हॉटेलवरती, तिकडून कधी टीम इंडिया बसणार आणि त्याच्यानंतर मग ते येईल, तर ते होतच नाही, बस जातच नाही. सो त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आता थोडंसं खाऊन घेऊया, भूक लागली, त्याच्यानंतर बघूया काय होतं. गाईज 7:30 वाजलेत, बट अजूनही टीम इंडिया नाही आले. सो आता आम्ही काय करतोय की आता तुम्ही बघितलं असेल की आम्ही आता गर्दीमध्ये घुसलो होतो आणि गर्दीमध्ये पाऊस वगैरे चालू झाला, पूर्ण भिजलो, तिकडे खूप घाण हाल झाले. तर त्याच्यामुळे आम्ही गर्दीतून बाहेर आलो, परत आम्ही स्टेशनला आलो आणि आता आपण परत नरिमन पॉईंटला चाललो आहे. सो आम्ही मॅक्स 9पर्यंत आम्ही वाट बघणार, 9पर्यंत वाट बघणार नक्की काय होतं आहे, कॅन्सल वगैरे होते की नाही. राईट, चान्सेस तर मला खूप वाटायला लागले कॅन्सल होण्याचे, बट तरी पण आपण 9पर्यंत तरी वाट बघूया आणि त्याच्यावरती ठरवूया काय होतं. गाईज इट्स गुड न्यूज, आपल्या समोर आहे बस आता. फायनली 3-4 तासानंतर आपण फायनली मी सांगतो मी कोणाकोणाला बघितलं. मी पहिल्यामध्ये सगळ्यात आधी विराट कोहली, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, बुमराह आणि लास्टला आपला रोहित शर्मा. सो आणि त्याच्यानंतर अजून नाही अजून एवढं जास्त, कारण मी व्हिडिओवरती जास्त फोकस केला की व्हिडिओज मी काढेल, त्याच्यामुळे जास्त काही बघू शकलो नाही. पण बाकीचे आय थिंक मेंबर सगळे बसले होते वाटतं, त्याच्यामुळे उभे जेवढे मेन लोक बघायला भेटली ते खूप आहे माझ्यासाठी. आणि आता खूप काही बोलायचं आहे, पण आता सध्या असं ना गर्दीमुळे वगैरे ना पावसामध्ये भिजल्यावर डोकं थोडंसं दुखायला लागलं. सो आहे ना मला खूप काही बोलायचं आहे, पण ते आपण घरी जाऊन बोलूया. आता सध्या तर आम्ही CSTला चाललो आहोत, कारण की आता दादरवरून ट्रेन पकडायची म्हणजे लाईक ते खूप गर्दी तर आपल्याला दादरची माहितीच असतो. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आता CSTला जाऊ आणि CSTने डायरेक्ट ठाणा ट्रेन पकडू, म्हणजे तिकडे आपल्याला गर्दी कमी भेटेल. फायनली घरी आलो वगैरे. गाईज लाईक म्हणजे मी काय फील करतोय ते मी लाईक वर्ड्समध्ये मी सांगू शकणार नाही, कारण की म्हणजे पहिलं म्हणजे आम्ही ठाणा स्टेशनवरून निघाल्यापासून ट्रेनमध्ये दादर स्टेशनला, मरीन स्टेशनला किंवा तिकडून बाहेर पूर्ण मरीनचा जो लाईक तिकडे पण सगळ्या रोडवरती जी लाईक आपली इंडियाची जी लोक आहेत ती क्रिकेटसाठी एवढी वेडी आहे. म्हणजे आतापर्यंत मी स्टेडियममध्ये कोणती पण मॅच बघायला अजूनपर्यंत गेलो नाही, बट आतापर्यंत फक्त मी इंस्टावरती सोशल मीडियावरती फक्त लोक बघत होते की लोक एवढे येडे लाईक क्रिकेटसाठी आपल्यामध्ये लाईक रोहित शर्मा, विराट कोहली सगळ्यांसाठी. बट जेव्हा आज मी प्रत्यक्षात बघितलं लाईक म्हणजे ट्रेनमध्ये एकच लाईक गोष्ट होत होती की मुंबईचा राजा रोहित शर्मा, बस एकच. पूर्ण दादर स्टेशनला जो क्राऊड होता, आम्ही लाईक म्हणजे आम्हाला चढायला तिकडे भेटलं नव्हतं, म्हणून आम्ही 2 स्टेशन आम्ही पुढे गेलो बँड्राला आणि आम्ही त्या साईडने परत आम्ही चर्चगेटच्या पकडून आम्ही रिटर्न आलो. म्हणजे लाईक एवढी गर्दी होती, म्हणजे दादरला आम्हाला लाईक चढायला भेटलंच नव्हतं. आम्ही तरी 2 ते 3 ट्रेन आमच्या सुटल्या. फायनल तिकडे वगैरे गेलो वगैरे सगळं ठीक होतं.
हा फक्त थोडासा एक लाईक म्हणजे मला हे वाटतंय ना की आम्हाला आतमध्ये वानखेडे स्टेडियमला नाही जायला भेटेल, कारण की आमचा प्लॅन असा होता की लाईक आता यांनी 5चा टाइम दिला होता, म्हणजे ऍटलीस्ट 6 पर्यंत बाहेरची परेड येईल आणि तिकडून आम्हाला लगेच भाई वानखेडे स्टेडियममध्ये जाता येईल. बट 4-4:30 वाजता आम्ही तिकडे पोहोचलो, पण 4-4:30 वाजता वानखेडे स्टेडियम अख्खा फुल भरला होता. म्हणजे भाई म्हणजे वानखेडे स्टेडियम भरून बाहेर एवढी पब्लिक होती आणि पब्लिक लाईक एक नंबर यार, म्हणजे की जे लोक सुद्धा घरी राहायला नावा तुम्ही खूप सारं मिस केलं म्हणजे, कारण त्या क्राऊडमध्ये असं एकदम दंग होण्याची मध्ये सगळीकडे फक्त भाई आपल्या टीम इंडियाची सगळं बोलणं वगैरे चालू होतं ना, ते लाईक बघण्यासारखं होतं ते दृश्य. आणि हा लाईक म्हणजे थोडी गर्दी वगैरे होती. सिरियस सांगू तर माझ्या बुटाचे दोन्ही बुटाचे सूज वगैरे निघाल्यात, म्हणजे लाईक तुम्हाला त्या न्यूज बघायला भेटेल किती जणांचे चप्पल वगैरे गेले. त्यात माझा कॉलेजचा एक फ्रेंड सुद्धा आला होता, तो पण मला रस्ता भेटला आणि तो बिना चपलाचा होता. त्यांचा पण आय थिंक गर्दीमुळे त्यांचा पण खूप मोठा सीन वगैरे झाला वगैरे, खूप काही आगीचा ऐकायला भेटला. आणि मेन मुवमेंट ज्या मुवमेंटसाठी आम्ही गेलो होतो म्हणजे की लाईक आम्ही लास्ट मुवमेंटसाठी आमचं खूप टाइम झाला होता आणि आम्ही गर्दीमध्ये घुसून आम्ही दमलो होतो, म्हणून आम्ही विचार केला की राहू दे. लाईक आम्ही चर्चगेट स्टेशनला होतो, जसं तुम्हाला ब्लॉगमध्ये बघितलं असेल की चर्चगेट स्टेशनला होतो आणि लाईक विचार केला होता की भाई आता इकडे बघूया की टीव्हीवरती आम्ही लगेच फोन लावला की आम्ही की भाई जर टीव्हीवरती दिसलं की भाई बस निघाला तर आम्ही जातो. मग त्याच्यानंतर तिकडून नरिमन पॉईंट पण आम्ही 15-20 मिनिटावरती होता. सो आम्ही तिकडे गेलो, बघितलं. मी सांगतो मी कोणाकोणाला बघितलं. विराट कोहली भाई साहब काय ग्लो आहे त्याचा, लाईक म्हणजे त्याच्यावरती लाईट्स वगैरे सगळा फोकस होता आणि एवढा गोरा पान दिसत होता लाईक म्हणजे ते बघण्यासारखं होतं. त्याच्यानंतर बुमराह, रिषभ पंत, हार्दिक पांड्या लास्टला हे सगळे दिसले. आणि नंतर आम्ही रोहित शर्माला आम्ही मेन बघत होतो लाईक, पण ते रोहित शर्मा एकदम एंडिंगला होते, त्याच्यामुळे त्यांना पूर्ण जेव्हा बस पुढे गेले त्याच्यानंतर ते बघायला भेटलं. लाईक म्हणजे आम्ही असं विचारतो भाई या सगळ्यात बघितलं रोहित शर्माच दिसला नाही करून, जेव्हा ते एंडिंगला बस पुढे गेले त्याच्यानंतर आम्हाला ते दिसले. आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्ही पळत वगैरे होतो बस परत बघण्यासाठी, पण नाही गर्दी एवढी मजबूत होती. आणि काही आमच्याकडे एक सीन पण आम्ही गर्दीमध्ये तेव्हा ते मरीनच्या साईडला ते कट्टे होते तिकडे पण 2-3 लोक तिकडे खाली पडले, लाईक एवढी गर्दी होती. सो लाईक आय होप की भाई ते ठीक असेल. बाय द वे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि बाय द वे टिटवाळा पार्ट 1चा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच, चांगला लाईक एका दिवसामध्ये 250-300 व्ह्यूज केल्या. सो थँक्स फॉर दिस. आणि टिटवाळा पार्ट 2 मध्ये खूप काही लाईक सनसेट पॉईंट वगैरे खूप काय आहे, सो ते बघायला विसरू नका. या ब्लॉगला खूप बघितल्याबद्दल म्हणजे मनापासून आभारी आहे. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.